लेकरांची सेवा केली तू आई, कस पांग फेडू कसा हो बुतराई, तुझ्या उपकारा जगी तोडणा उबाडीन जीव माझा सावळे विठाई विठ्ठला। शेतकरी तवा बी मरीत होता आणि उद्या मरणार नाही याची खात्री आहे का? नाही। कौतुक आहे मला शिवरायांचं, कौतुक आहे मला शिवशाहीचं। काय विचार कौशल्य माझ्या राजाचं। पोराच्या मांसावर बापाची नजर पडावी इतका भीषण दुष्काळ शिवकाळात पडला होता। कौतुक आहे मला शिवरायांच्या विचार कौशल्याचं, त्यांच्या व्यवस्थापनेचं। शिवरायांच्या काळात एकही शेतकरी गळ्याला फास लावून मेला नाही, हे वैभव आहे माझ्या छत्रपती शिवरायांचं। कीर्तन रूपी सगळ्यासाठी घेतलेला अभंग। अखिल कोट ब्रह्मांड चालक निर्गुण निराकार परमात्म्याचं स्वरूप सगुण साकार सामर्थ्याने जगासमोर मांडणारे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महावैष्णव ज्ञानोबा यांचा चार चरणाचा जगाच्या मालकाकडे अमापक अपेक्षा ज्ञानोबा करतात। अमापक जी मापातच बसत नाहीये। कारण आजपर्यंत आम्ही जेवढी कीर्तन ऐकली, जेवढं ज्ञान ग्रहण केलं, मागणारा कितीही मोठा असावा पण मागणं चुकीचं असेल तर देव पूर्ण करेल। मग ही अमापक अपेक्षा ज्ञानोबा कुठल्या सामर्थ्यावर म्हणतात? मग ज्ञानोबांचं ही अपेक्षा, हे मागणं ज्या सामर्थ्यावर आहे ते सामर्थ्य फार मोठं आहे। जिथं आम्ही बोलावं आणि आमचं बोलणं इकडं तिकडं झालं तरी जगाच्या मालकाने ते मान्य करावंच। नामा म्हणे केशवराजा केला नियम चालवी माझा। कारण जगाच्या मालकाचा नियम आहे, जगाचा मालक स्वतःचे नियम मोडतो पण भक्ताचे नाही मोडत। जगाचा मालक स्वतःचं वचन मोडू शकतो पण भक्ताची लाज राखणारच, यात दुमत नाहीये। पिता महाभीष्माला भगवान श्रीकृष्णाने वचन दिलंय, कुठलीही परिस्थिती आली शस्त्र उचलणार। कृष्णाचं वचन आहे पिता महाभीष्माला, शस्त्र उचलणार नाहीये। पिता महाभीष्माने वचनाचा गैरवापर केलाय। अर्जुनाला बाणावर बाण, बाणावर बाण, रक्तबंबाळ केला, रथाचा पाय मोडलाय, अर्जुनाच्या जीवावर बेतलाय। माझ्या कृष्णाने स्वतःचं वचन मोडलं आणि भक्ताचं रक्षण केलं, हे माझ्या जगाच्या मालकाचं सगळ्यात मोठं वचन आहे। देव स्वतःचं वचन मोडतो पण भक्तांचं। माझे माऊली तर महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, त्याचं वचन माझा पांडुरंग मोडेल तरी कसा? हा थोडं अमापक आहे। ते म्हणाल अमापक म्हणजे काय? संसार सुखाचा होऊ शकत नाही असं संतांचं म्हणणं आहे। पण त्याच ठिकाणी माऊली म्हणतात अवघाची संसार सुखाचा। कारण आजपर्यंत आम्ही ऐकलंय दुःख बांधवडी आहे हा संसार, सुख पाहे जवा पाडे दुःख पर्वता एवढे, संसार दुःख मुळ चोहीकडे इंगळ। संसार म्हणजे क्लेशोधिकतरस्तेषाम अव्यक्तासक्त चेतसा अव्यक्ताही गतिर् दुःखम देवदभीर व्याप्यते। सगळ्यात मोठं दुःख म्हणजे संसार आहे असं आम्ही ऐकलं आणि माऊली त्याला सुखाचं करायचं म्हणतात। कसं काय? सोपं आहे, जाईन गेवाय। कारण सुखाची व्याख्या काय माहित? सुखा लागी करीशी तळमळ तरी तो पंढरीशी जाय एक वेळ। ज्याने पंढरीची वारी केली, ज्याने तो पंढरीचा अनुभव घेतला, ज्याने आषाढी कार्तिकीला पायपीट करावी, माझ्या माऊलींच्या रथ सोहळ्यात चालावं, आयुष्यातलं सर्वोच्च सुख त्याला पंढरीच्या वारीत मिळावं, ही सुखाची परिपूर्ण व्याख्या वारी देते। ताकद आहे, सामर्थ्य आहे। नाही जमलं आम्हाला देवा, हरकत नाही, हरकत नाहीये। फक्त जाईन म्हण, जाऊ सुद्धा नको, जाईन गे, गेलोय का अजून? जायचंय फक्त। आणि आपलं हे गाव पंढरीपेक्षा कमी नाही दादा। सर आपण या बाबनवाडीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह करतोय। आज रौप्य महोत्सव वर्ष आहे। 25 वर्ष झालं अखंडित हा नामचिंतनाचा गोड अट्टहास तुमच्या बामणवाडीमध्ये आहे।
गेली 25 वर्ष, म्हणजे एक तप 2 तप पूर्ण झाली तुमची. 24 वर्ष झाली, आता 25 2 तप पूर्ण झाली, 2 तप पूर्ती झाली, 3ऱ्या तपाकडे वाटचाल आहे. गोड सप्ताह करताय तुम्ही, सप्त्यातला 5वा दिवस आहे. भाग्यवान आहे मी, खरीचा वाटा माझ्या पदरात पडलाय. गावात सप्ताह असणं म्हणजे सगळ्यात मोठं वैभव आहे माय. सगळ्यात मोठा सण म्हणजे सप्ताह. वारकरी संप्रदायातला सगळ्यात मोठा सण दसरा, दिवाळी, तुझियाम हा सण सगळे संतजन भेटतात. तो सगळ्यात मोठा सण आहे आमच्यासाठी, की आमच्या गावात वारकरी यावे, आमच्या गावात कीर्तनकार यावे, आमच्या गावात संत मंडळी यावे. तो सणासारखाच करायचा. वैभव आहे तुमच्याकडे. 25 वर्षाला सप्ताह गोड चालू आहे तुमचा. भाग्यवान माणस आहेत तुम्ही. काय सामर्थ्य आहे बघा. आणि म्हणूनच माझे माऊली म्हणतात, देवा सुख तुझ्या नामचिंतनात, सर्व सुकृताचे फळ मी, सगळं मिळणार आहे मला, काहीच कमी नाही पडणार आहे. विश्वास. पण काय जग आहे ना दादा, आम्हाला आवड नाही. आवड नाही त्याचं कारणही आहे बरं. उगच देव आवडत नाही असं होत नाही, किंवा देव आवडतो असंही उगच होत नाही. बहुत सुकृताची म्हणून विठ्ठली. देव आवडायला भाग्य लागतं, मग देव न आवडायला अभाग्यच म्हणावं की. देव आवडतो हे भाग्य आहे, मग आवडत नाही हे अभाग्यच आहे ना. आयुष्यातली सगळ्यात स्वाभिमानाची गोष्ट आहे की भजन आवडतंय. आयुष्यात सगळ्यात निर्लज्ज गोष्ट आहे की भजन आवडत नाही. सगळ्यात निर्लज्ज की देव आवडत नाही, भजन आवडत नाही. एखाद्या मुलीला विचारलं ना, का ग बाई हायली एज्युकेटेड आहेस, स्टँडर्ड मेंटेन करतस, हाय क्लास लाईफस्टाईल आहे, श्रीमंत मायबापाच्या पोटी जन्माला आली आहेस, राणीमान वागणं बोलणं सुशिक्षित आहे तुझं, स्टँडर्ड आहे, मेंटेन करणार आहे स्टँडर्ड. पण कधी भगवंताच्या चरणावर मस्तक ठेवताना भजन करताना दिसली नाहीस. ती फार कौतुकाने सांगते, आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके, नो इश्यू. तो देवाला मानत नाही याच्यात काहीच वावगं नाही ग माझी बाय. पण बहीण म्हणूनच सांगते बरं का पोरींनो, तुम्ही देवाला मानत नाही, आजची पिढी तुम्ही देवाला मानत नाही याच्यात काहीच वावगं नाही. पण ज्या दिवशी देव तुम्हाला मानणार नाही, हे जग तुमचं अस्तित्व मान्य करणार नाही, हे सामर्थ्याने सांगते. मी आहे याचं मूर्तिमंत उदाहरण आहे की देव आहे. मी आहे म्हणजे देव, कारण माझं असणंच त्याच्या असण्यामुळे आहे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चामन्यम चतुर्विधम. चालवणारा, बोलवणारा, दाखवणारा, जगवणारा हे सगळं सोड अर्जुना. सूक्ष्मता लक्षात घे. अन्न पचवणारा सुद्धा मी आहे. जठरामध्ये अग्नी म्हणून जो वास करतो ना, तो मीच. मीच विठ्ठल, मी जगदीश्वर, मी विश्वेश्वर, मी राम, मी कृष्ण, मी शिव, मी परमात्मा, मी संत, मीच आत्मा. अरे तू मी तूच. हे या ज्ञान भक्ती सहज बघतो एकवटला मज तोची मीही केवळ तुझं श्रुतही आहे. माऊलींचं वर्णन आहे. ज्ञानाने काही नाही, भक्तीने ज्ञानाला परिपूर्ण करावं, तेव्हा मी ज्ञानी व्हावं. जेव्हा मी ज्ञानी व्हावं भक्तीच्या सानिध्याने, तेव्हा मला कळावं नेमका तू कोण आहेस. तू कळाल्यावर मला कळावं मी कोण आहे. अहो मी कळाल्यावर मला कळावं तुझं आणि माझं नातं काय. मग माऊली सांगतात, आपुल्या समसाठी करोनी. फक्त हरिपाठ नीट म्हणायचा. आपल्या शेवेसाठी नाही, शेवेसाठी नाही, संसाठी. सम याचा अर्थ सारखं. देव पहावया तेथे देवाची होनी ठेलो. काय अधिकार दिला हो देवाने. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. अर्जुनाचा गुरुही झाला आणि माझ्यासाठी योगी 28 त्या विठेवर तसाच तटस्थ उभा टाकला. काय कौतुक आहे माझ्या विठ्ठलाचं, काय कौतुक माझ्या पांडुरंगाचं. उच्च नीचता नाहीये, ज्ञान अज्ञान नाहीये. अहो खट नट यावं तरी सामर्थ्याने जागा आहे. जात वीत कुळ गोत्र वर्ण कुठल्याच प्रकारचा भेदभाव नाहीये. अहो काय कौतुक करू माझ्या पांडुरंगाचं. प्रत्येक जीवाला इथं सामर्थ्याने समान अधिकार आहे. ते माझं पंढरपूर ती पंढरीचा मालक आहे. इथं नाही असं थोडे पैसे दिले की थोडं पुढून, थोडं पैसे दिले की त्याच्यापेक्षा थोडं पुढून. आमच्या विठ्ठलाच्या चरणावर मस्तक ठेवायला प्रत्येकाला अधिकार आहे. प्रत्येक देवाचं दर्शन 100 ते 150 फुटावर आहे. आजही माझ्या विठ्ठलाचं दर्शन चरणावर मस्तक ठेवून हे वैभव माझ्या पंढरीचा आहे. कौतुक आहे मला, नाचलंच पाहिजे. आपलं आपल्याला कौतुक पाहिजे. आपल्या गावात एखादा चांगला कीर्तनकार आहे, गायक वादक आहे, आपल्याला कौतुक, आपल्या गावाला कौतुक. पण या जगाची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे, आपलीच माणसं आपलाच पाय खेचतात म्हणून आपल्याच माणसाची प्रगती होत. काय दुर्दैव आहे ना की आपल्याच माणसाने आपल्याच माणसाचे पाय खेचावे आणि मग लोकांनी म्हणावं काही नाही त्याच्याकडे. विनंती आहे रे, थोडीशी सावध असू द्या, काही हरकत नाही.
काय अपयश वाटायला यायचं येऊ द्या, काय दुःख पदरात पडायची पडू द्या, काय संकट यायची येऊ द्या, काय लोकांनी नावं ठेवायचं ठेवू द्या, काय जगाने पाय खेचायचा खेचू द्या, फक्त विश्वास ठेवा त्या जगाच्या मालकावर. जी लोक अपमान करतायत तीच लोक एक दिवस सन्मान केल्याशिवाय राहणार नाही. फक्त विश्वास म्हणतो न वनिता तैसे गे अनंता वाया व्यर्थ कथा सांडणी मार्ग. मला विश्वास आहे अवघाची संसार मी करणार सुखाचा संसार. एकट्याचा का? महात्म्याचं लक्षण बघा. महान आत्मा यस्य सहा इति महात्मा. इति लावायची गरज नाही. तसं त्याचं हृदयच मोठं आहे त्याला महात्मा म्हणावा. मन मोठं आहे, सगळ्याला सामावायची ताकद आहे. संतांची ओळखच आहे. वैष्णवजन तो तेने काही आहे पीड पराई जाणीजे. चला दुसऱ्याचं दुःख कळतंय तो वैष्णव आहे. माय कुणाला म्हणावं वाहे माऊलीचे किंवा जाणे माऊलीचे. आणि ज्ञानोबा आहे म्हणजे साधी माय नाही आहेत. एका लेकराची आई व्हायला 18 ते 19 वर्ष वय लागतं का ग माय? बरोबर आहे का? बोलत जा बावनवाडीच्या माय मावल्या बोलत जा. हे तुम्ही माझ्या पार्टीतले म्हणून तरी बोलत जा. असं तुम्हीच गुवाहाटीला गेल्यावर मी कसं इलेक्शन जिंकणार आहे दादा? बरं का पाया पडते तुमच्या. बोलत जा माय बोलत जा की नाही. आपली पार्टी आहे काय ना बोलायचं. मला सांगा माय, मी काय तुम्हाला शास्त्र विचारते का वेद विचारते का? साधा साधा प्रश्न आहे माझा. साध्या साध्या प्रश्नाचं उत्तर देत चला. तुमच्यावर जीव आहे आपला आहे की नाही. बोलायचं माय सोप आहे. एका लेकराच्या आई व्हायला 18 ते 19 वर्ष वय लागतं. बरोबर का? बरोबर. पाठीमागच्या तुम्हाला काही जीएसटी लागतो का? सरकारचा जीएसटी बीएसटी बोलला बिल्लत तर बोलायचं. सगळेच बोलत जा रे. हे माहेर आहे माय तुमचं. मी सुरुवातीलाच म्हटलं हे मंडप तुमचं माहेर आहे. इथं हसू वाटलं, रडू वाटलं, नाचू वाटलं. आता या कधी म्हणी नाचले असते ग, पण ज्याच्या संग गाठ बांधली तो गुणाचा नाही. त्यानं जर नाचताना बघितली तर घरी गेल्या गेल्या माझा सप्ता काढीन. घरी गेल्या गेल्या म्हणे लई संतीन आली होती मंडपात तो अंगात. तू ये घरी तुझी महाराजन काढतो. जाऊ दे ग बाय. असं हे जग आहे ते जोनी याच्यानं भक्ती करी. जगाचा विचार करून नाही ग जमत माय. असं तरी लोक कुठं चांगल्याला चांगलं बोलतात, वाईटच म्हणण्यात काय माय. तुकोबाराय म्हणले आज येड म्हणतील, उद्या मूर्ख म्हणतील, अहो परवा थार वेडा म्हणतील. पण एक दिवस असा येईल माझं हेच नामचिंतन या लोकांना म्हणायला लावेल. काय म्हणायला लावेल? भाग्या मी तुका देखियेला देखियेला, भाग्या मी तुका देखियेला देखियेला, भाग्या मी तुका देखियेला देखियेला, भाग्या मी तुका देखियेला. धन्य मनवीन यह लोकी लोका, धन्य मनवीन यह लोकी लोका, भाग्या मी तुका देखियेला, भाग्या मी तुका देखिला मनवेला लोका, धन्य मनवेला लोका, भाग्य तुका देखिला, भाग्य तुका देखिला. महाराज सांगतात धन्य मनवीन यह लोकी लोका, भाग्य आम्ही तुका देखिला, भाग्य आम्ही तुका देखिला. भाग्यवान आहोत आम्ही जगद्गुरु तुकोबांना या डोळ्याने पाहिलं. अधिकार असतो संतांचा. यांना काय अहो, यांचा संसार म्हणजे परमार्थापेक्षा कमी नाही. यांच्या बायका सुद्धा संतांपेक्षा कमी नाही. तुकोबारायांची बायको जिजाऊ. तुकोबारायांना 2 बायका होत्या बरं. हा, नावं वेगळी ऐकली असली तुम्ही म्हणसाल नाव 2 होत्या. पहिली केली तिला बाळ व्हायला म्हणून आईबापानं दुसरी करायला लावली. अहो मालकाचं बघा ना किती गणित बेकार आहे. दुसरी केल्यावर पहिलीला लिकरू झालं. काय मजा असते. देव बी मजा घेतो महाराज आहे की नाही. 2 बायका केल्या तुकोबानी. बायको जिजाऊ. 2 जिजाऊ झाल्या महाराष्ट्रात. एका जिजाऊनं पुत्र दिला म्हणून हिंदवी स्वराज्य उभा टाकलं. एका जिजाऊनं धनी दिला म्हणून परमार्थाचा कळस उभा टाकला. 2ही जिजाऊ तेवढ्याच सामर्थ्यवंत होत्या. पाठीमागच्या टाळ्या वाजू वाटले तर वाजवीत जा. हा वाजवायच्या. ती वाट बघतोय का ती वाजवीन पुन्हा मी तू वाजव. तुला कळलंय ना वाजवीत जा. वाजवायची ना वाजवायची. लोक आहे ना मुद्दाम करतात. मुद्दाम टाळी वाजवणार नाही, मुद्दाम हसणार नाही, मुद्दाम दाद देणार नाही. त्याला महाराजाची जिरवायची असते. ती कीर्तन झाल्यावर म्हणणार लय पोरगी बोंबलत होती, लय ज्ञान शिकवीत होती, आख्या मांडपानं ऐकलं पट्ट्यानं ऐकलंच नाही. ऍटिट्यूड कशाचा दादा?
अहो बामणवाडीकर 7 कोटी घर आहेत सोन्याची रावणाची. किती करा संपत्तीचा विचार. कोण नाहीये श्रीमंत या जगात. माझ्या माऊलींच्या संपत्तीचा विचार केलात ना, जयाच्या द्वारी सोन्याचा पिंपळा अंगी आईसे बळ रेडा बोले. माझ्या माऊलींच्या दारात सोन्याचं झाड आहे. विचार करा घरात किती असेल. 7 कोटी घरं सोन्याची आहेत रावणाची. किती बामणवाडीकर 2 BHK 7 कोटी सोन्याची. 22.5 क्विंटल सोन्याची एक चौकट आहे रामाची. तुळशी रामायणामधलं वर्णन आहे रावणाची. रावणाच्या एका घराची एक चौकट 22.5 क्विंटल सोन्याची आहे बर का. धोंड्याचा महिना अर्धा तोळा घातला गेल्या वर्षी तुमच्या सासऱ्यानं तुम्हाला, तरी तुम्ही तुमची बायको महिनाभर स्टेटस टीव्हीत होते. लाडाचा जावाई गेला सासरवाडीला महिनाभर अर्ध्या तोळ्यावर रे. विचार करा 22.5 क्विंटल चौकट. कळते तुम्हाला दादा चौकट? आपल्याकडे चौकटीला काय म्हणतात? चौकटच म्हणतात ना. आमच्याकडे माणसाला मेल्यावर जाळतात, तुमच्याकडे मेल्यावरच जाळतात ना. बरोबर चौकटच म्हणतात. चौकट 22.5 क्विंटल सोन्याची एक गम आहे. 3.5 ते 4 हजार चौकटी असणार एक घर दादा. अशी 7 कोटी घर सोन्याची. हे जितकं सत्य आहे ना तितकं अजून एक सत्य तुम्हाला मान्यच करावं लागेल. अहो अख्खी लंका सोन्याची होती रावणाची, पण रामाच्या चरणावर मस्तक ठेवल्याशिवाय मोक्ष नाही. हे अटल सत्य वारकरी संप्रदायात. माणूस कितीही धनवान असू द्या, कितीही ज्ञानी असू द्या, कितीही ताकदवर असू द्या, कितीही सत्ताधीश असू द्या, मोक्षाचं साधन फक्त जाईन गे माय. एवढं एकच आहे. होईना भिकारी पण पंढरीचा इथेच मोक्ष आहे. ते सामर्थ्य आहे. पण काय आहे ना, हे जग आहे. हे देवाला पटकन मानत नाही. हे कलियुग आहे. हे देव सुद्धा सिद्ध करावा लागतो. इथं देव सुद्धा प्रचारावर आहे. ज्या देवाचा प्रचार जास्त आहे त्या देवाला गर्दी जास्त आहे. खरंय खोटे बामणवाडीकर? ज्या देवाचा प्रचार जास्त आहे त्याला गर्दी जास्त आहे. बाबा हे कलियुग आहे. ही तर वरातीत नाचणारी पोरगी सुशिक्षित आहे आणि कीर्तन करणारी नालायक आहे. हे जग आहे. इथं आंगऱ्यावर विश्वास आहे पण बुक्यावर नाही. इथं ज्या साबणाने गोरं होतं ते साबण खपत नाही, पण ज्या साबणाच्या ऍडव्हर्टाईजला हिरोईन गोरी वापरली ती साबण खपत. आता घेणाऱ्याला कोणी सांगा तिची आई गोरी होती म्हणून ती गोरी. ती काय साबणानं झाली काय? मी कशाला बोलावं. माऊली सांगतात काळे गोरे पण धुतले फिटवणी. अहो काळा कुळकुळीत माणूस ब्रँडेड साबण घेऊन नदीवर 4 दिवस धुतला, गोरा झाला? झाला का? झाला का? हा कळतं की तुम्हाला कसं होईल. किती बी साबण महागाची नेली तरी काळा गोरा होणार आहे का? गोरा कोळशाच्या खाणीत नेला मग काळा होणार आहे का? गोरा तो काळा तो जेनेटिक आहे. ते अनुवंशिक आहे. ते त्याच्या आई वडिलांकडनं त्याला मिळालेलं आहे. ते कसं काय जाणार आहे? माऊलींचं तेच तर वर्णन आहे. तो ज्ञानी आहे. त्याचं कारण आहे त्याचं मायबाप ज्ञानी आहेत. ज्ञानोबरांचे मायबाप वेदशास्त्र पठन करणारे, वेदशास्त्र पाठन करणारे, त्यांचा अधिकार आहे. माऊलींचा अधिकार मायबाप. बघा एका लेकराची आई व्हायला 18 ते 19 वर्ष वय लागतं. बरोबर माय? जाग्यावर आले तुम्ही? एका लेकराची आई व्हायला 18 ते 19 वर्ष वय लागतं माय. वयाच्या 16व्या वर्षी स्त्री नसताना अख्ख्या विश्वाचे माऊली झाले. त्यांना ज्ञानोबाराय म्हणायचं काय सामर्थ्य असेल माझ्या माऊली. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महावैष्णव विश्व माऊली ज्ञानोबाराय. जगाची माय आहेत माझं ज्ञानोबा. वय 16 वर्ष आहे. 21व्या वर्षी संजीवन समाधी आहे. विश्वातला सगळ्यात ज्ञानी ग्रंथ माझ्या ज्ञानोबारायांचा आहे, ज्ञानेश्वरी. त्याच्या पुढे भावार्थ दीपिका, अमृतानुभव, काय चांगदेव 65, काय सामर्थ्य हो. अहो जे विज्ञान आजची पिढी आज शिकतं ना दादा, आर्ट कॉमर्स सायन्स पॉलिटेक्निकल मेकॅनिकल कॉम्प्युटर इंजिनिअरिंग BHMS MBBS MD फार्मसी, कुठलाही प्रकारची PhD, कुठल्याही प्रकारची तुम्ही डिग्री घेताय, तुम्ही काही शिकताय, एकदा ज्ञानेश्वरी वाचा. आजची जी विज्ञान जगणारी वैज्ञानिक जगणारी माणसं आहेत ना, ह्या विज्ञान जगाला एकदा ज्ञानेश्वरी वाचायला लावा.
अहो ज्या दिवशी हे विज्ञान समजणारं जग ज्ञानेश्वरी वाचल त्या दिवशी त्यांना कळेल की विज्ञान हे अध्यात्मानंतरची प्रगती आहे, आधी अध्यात्म आहे. 750 वर्षापूर्वीचा काळ आहे. 16 वर्षांचं वय माझ्या ज्ञानोबारायांचं. या बल्बचा शोध कुणीतरी 1400 वर्षापूर्वी लावला पाश्चिमात्य. 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाची नि आवेशे प्रगटले ते लखलकीत दिसे तर याविजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर. पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होणार. हे माझ्या ज्ञानोबारायांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. याला विज्ञान म्हणायचं, याला वारकरी संप्रदाय म्हणायचं. वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी. डोळा पावी, डोळा पावी, डोळा पावी पंढरी, डोळा पावी, डोळा पावी, डोळा पावी पंढरी. वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी. डोळा पाहावी, डोळा पाहावी, डोळा पाहावी पंढरी, डोळा पाहावी, डोळा पाहावी, डोळा पाहावी पंढरी. वाचावी ज्ञानेश्वरी. नाही कळत आम्हाला माऊली ज्ञानेश्वरी, काय कराल? मी कुठं म्हणते कळावी. तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल. आजची पिढी तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल. ज्ञानेश्वरीला तुम्ही कळला, तुमच्या जीवनाचं कल्याण आहे. फक्त ज्ञानोबांना तुम्ही कळू द्या, फक्त माऊलींना कळू द्या की हे माझं लेकरू आहे, याची ऊब लागावी. बस माऊलींची ऊब जर भेटली ना, त्या अधिकार मिळतो महाराज व्यक्तीला, फार सामर्थ्य. काय होईल? ज्ञान होया ज्ञानासी ऐसावर या टिकेसी. कधी जाईन गे माय. फक्त मूळ कळलं पाहिजे. कारण ज्ञानियांचं ज्ञानी म्हणतात, माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुडी. मला कोणी विचारलं काय आवडतं, मी म्हणेल बाबा ज्ञानबा तुकाराम, मी पंढरीचीच वाट धरणार. बरं, सामर्थ्य योगियांचं योगी आहेत माझं ज्ञानोबा. गरज नाही त्यांना पंढरीची वारी करायची, पण त्यांना माहित आहे वारीत जे सुख आहे ते योगात नाहीये. योग याग विधी वायाची उपाधी न लगती सायास सुखे येतो घरा नारायण. फक्त विनंती एवढीच आहे, जाईन गे माय. काहीच करू नका म्हणजे काही न करता होतंय का? असं नाही. करू नका याचा अर्थ तुम्ही फक्त करायचं म्हणा, करवून तो घेतोय. तुम्ही केल्यासारखं करा, तो बरोबर करतोय. ताकद तोच देणार आहे. म्हणून विनंती आहे, थोडंसं अध्यात्म. चातुचेनी सांडसे खंडी जपाय पाणी राज हंसे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय. पण हे जग आहे, इथं 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतंय. खरे खोटे 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतंय. चुकून 5वा खरं बोलला तर 4 मिळून त्याला खोटं ठरवते. ती क्वांटिटीला किंमत आहे, क्वालिटीला नाही. जग आहे दादा हे. इथं सगळं क्वांटिटीवर आहे. मग आपण आपली वाढवा, बळ वाढवा, आपलं क्वांटिटी वाढवा आपली. होऊ द्या आपली पोरं आध्यात्मिक, कळू द्या त्यांना परमार्थ. काय लागतं माय? काही अधिकार. तुकोबारायांची बायको जिजाऊ आले का जागेवर? तुम्ही जागेवर आले का? फिरत जा पण येत जा महाराज बरं का. तुकोबारायांची बायको जिजाऊ. तुकोबारांना भाकरी दिल्याशिवाय कधी तुकोबाच्या बायकोनं भाकरी नाही खाल्ली. कोण म्हणतं संतांच्या बायका फटकळ होत्या, देव जाणे, पण संतांच्या बायकासारख्या बायका नव्हत्या. काय बायका संतांच्या, काय जिजाऊ. अधिकार लक्षात घ्या. कायम भाकरी तुकोबारांना. आणि मग आपण कुठे तुकोबा माहीत नसायचं. चौकात उभा टाकायच्या, प्रत्येक वाटेला कान लावायच्या. ज्या वाटेतनं विठ्ठल विठ्ठल असा नामघोष येईल त्या वाटेनं जायच्या. अधिकार लक्षात घ्या माझ्या जगद्गुरूंचा. तुकोबाराय ज्या मातीहून चालायचे ते रज सुद्धा माझ्या पांडुरंगाचं नामचिंतन करायचं. त्यांना जगद्गुरु तुकोबाराय म्हणायचं. बामणवाडीकर तुम्ही टाळ्या वाजवताय पण माझ्यावर उपकार केल्यासारखे वाजवताय. तुमची टाळी कशी माहिती का? म्हणली वय वाजव, दर्गी दर्गी घे दर्गी दर्गी घे टाळी पाहिजे तुला, घे दर्गी घे घे. दान करताय भिकाऱ्याला. पुन्हा लोक म्हणतात देव भेटत नाही. असं भेटत असतोय. प्रेम पाहिजे की भक्ती प्रेमाविन ज्ञान नको. देवा प्रेम पाहिजे. उगा मड्याला बसल्यावर काय बसायचं? काय काय माणसं तर नुसते बसल्यात. तू बोल मी ऐकतो बोल, मी बसलोय तू बोल, मी ऐकतोय तू बोल. आणि काय काय तर कौरे क्षेत्राच्या बाहेरच आहे ती.
मंडपात जागा नसल्यावर गोष्ट वेगळी ना, पण माणसं मुदाम बाहेर बसतात. पटलं तर बसायचं, नाही तर निष्ठायचं. लोक तुम्ही शेतकरी ना, खळं माहिती तुम्हाला? खळं खळं पहिलं धान्य कशात काढायचे? खळं करायचे. खळ्यात धान्य काढताना जे काही धान्य आहे ते खळ्याच्या आत पडायचं आणि बुसकाट बाहेर पडायचं. बरोबर आहे? हो का? हुशार आहेत तसे तुम्ही महाराज बरं का. हा, आता हे सप्त्याचा मंडप म्हणजे काय? ज्ञानाचं खळ आहे दादा. आता जे आत आहे ते काय आहे? रास आहे, राशी आहेत. बरोबर आहे? आणि जे इसकाटलंय त्याला आमच्या भाषेत मात्र म्हणतात. काय म्हणतात? त्याला जानवर सुद्धा लवकर तोंड लावीत. काय असले जिंदगीला माझ्या आधीच जिंदगीचं मात्र झालंय रे. माणसाने जेवढं जमल तेवढं मंडपात बसावं. लांब 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 बसून मंडपात का बसावं माहित आहे? या कीर्तनाच्या व्यासपीठावर जगाच्या मालकाचं सामर्थ्य असतं. जिथे कीर्तनाची जागा तिथे पांडुरंग उभा. जिथे कीर्तनाची जागा तिथे पांडुरंग उभा. जिथे कीर्तनाची जागा जिथे कीर्तनाची जागा तिथे पांडुरंग उभा. जिथे कीर्तनाची जागा पांडुरंग उभा. जिथे कीर्तनाची जागा तिथे पांडुरंग उभा. जिथे कीर्तनाची जागा तिथे पांडुरंग उभा. कीर्तन सांग कीर्तन सांग होयांग हरी रूप. कीर्तन सांग कीर्तन सांग होयांग हरी रूप. हरी बोल. कीर्तन सांग होयांग हरी रूप. होयांग हरी रूप. होयांग हरी रूप. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. जणी म्हणे ज्ञान देवा बोला भंग. जणी म्हणे ज्ञान देवा बोला भंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. 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 नाचे पांडुरंग. जगाच्या मालकाचं सामर्थ्य वास्तव्य असतं. जिथे कीर्तनाची जागा थोडं समज मोकळं ते खेचायला तेथे पांडुरंग उभा. त्याच्या नजरेसमोर बसावं, त्याच्या नजरेत तरी यावं. आणि मला सांगा, देवाची नजर आपल्यावर पडल्यावर जगाची नजर लागायची हिंमत आहे का? काय नजरी काढायची गरज आहे? फक्त नजर त्याची पडावी दादा. आणि मला सांगा, आपलं चांगलं आपल्यापेक्षा चांगलं देवाला चांगलं कळतं. काय म्हणणं आहे तुमचं? मग गोमटे ते करा भारवूज आहे तुम्हासी. मला काय करायचंय? तुम्हाला जसं वाटेल तसं. मी आपलं जाईन गे माय. तुम्ही करा माझा बिंदास संसार. तुका म्हणे घालू तयावरी बाहू हा संसार. काय सामर्थ्य. मग त्या माझ्या जिजाऊ भाकरी द्यायच्या तुकोबांना आणि मगच स्वतः खायच्या. एके दिवशी असंच तुकोबांना भाकरी द्यायला गेल्या. तुकोबारांना भाकरी दिली आणि माघारी येताना जिजाऊंच्या पायात काटा रुतला. शेतकरी बांधवात आपण, आणि कधी लाजायचं नाही मी शेतकरी येतं सांगायला. कौतुक आहे मला. पांडुरंगाची सगळ्यात मोठी कृपा आहे की विठ्ठलाने मला पोटी शेतकऱ्याच्या घातलं. माझा जन्म शेतकऱ्याच्या घरी झाला हे सगळ्यात मोठं वैभव आहे माझं. कौतुकाने सांगते मी लेकरू शेतकऱ्याचं आहे. कौतुक आहे मला. आजही माझा बाप, आजही माझी माय नीतिमत्ता सांभाळते. आजही माझ्या बापाला केलेल्या कष्टाची जाण आहे. आमच्याकडे पैसा चुकीच्या ठिकाणी वापरला जात, उत्मात केला जात नाही. किती पण येऊ द्या, जाण आहे. शेतकरी आहे ना, मातीची कदर करतो. कौतुक आहे मला की मी श्रीमंताची अवलाद नाही. अरे श्रीमंताच्या घरी गेला तर कब्बर चहा भेटेल याची खात्री नाही. माझ्या बापाच्या दारात कुत्र जरी गेलं तरी पोटभर भाकरी खाल्ल्याशिवाय दार सोडत नाही. हे वैभव शेतकऱ्याचं आहे. काय शेतकऱ्याची बायको बी असती दादा. अरे नुसतं तिखट मीठ तेल टाकते भाजीला, पण 5 स्टार सुद्धा फिकत तिच्या भाजी समोर. या श्रीमंताच्या 40 भाज्या करतात, पण सगळ्या एकत्र केल्या तरी चव लागत नाही. 40 भाज्या असतात तो ताटात त्या पुणे मुंबईला जेवाय गेल्यावर, पण सगळ्या एकत्रित करून घास खाल्ला तरी मेळ लागत. अहो शेतकऱ्याच्या घरी एकच आमटी असती. हा हा हा, पण पाणीच आणती डोळ्याला. मजाच असती, झणकाच. शेतकरी त्याचं कारण होतं. शेतकऱ्याच्या घरी भाज्या का तिखट असतात? तर पहिले शेतकरी गरीब असायचं
आणि काय असायचं, भाजी तिखट केली की पाणी जास्त पिलं जायचं, पाणी जास्त पिलं की पोट, मग खाणं कमी लागायचं. काय डोकं होतं बघा, खाणं कमी लागावं म्हणून भाजी. शेतकऱ्याची श्रीमंत पण दुधात तूप ओतणार, मग महाराजाला तूप देणार. महाराज तूप पाहिजे का, दूध पाहिजे का, भाकरी पाहिजे का. श्रीमंताची भिन त्याला चिचापाती देते, फुलका आहे म्हणून खा. मारती का, फुलका खाती का अजून काय खाती. लई इडी हो काय त्या बाया दादा. अहो त्यांचा स्वयंपाक कमी, नटनट जास्त. चप्पल घालून चहा घेऊन येते महाराजच्या. तुझा चहा पिऊन महाराज त्या पुलाखाली बोलताल ना. आता चप्पल घालणारीचा चहा पिल्यावर सुधारणार आहे का महाराजाला तरी. अवघडच काम आहे दादा. जुन्या पण जुन्या बायका दादा आहे, आजही माझी माय जुनी. शेतकरी तुम्ही, स्वाभिमान आहे. शेतकऱ्याच्या पायात काटा रुतणं काही नवल आहे का. शेतकऱ्याच्या पायात काटा रुतणं काही नवल आहे का. रुततोच दादा. आता शेतकऱ्याच्या पायात जर काटा रुतला तर शेतकरी काटा बघायला, पाय स्वच्छ करायला काय पाणी वापरतो का. मग शेतकरी काटा कसा बघतो. आ लाजू नका, सगळी थुक्यानच बघते ती. इतकं लाजू नका. इथं काही हायजीन वगैरे मेंटेन करायचं नाही, थुकाच लावायचा असतो. आणि शेतकरी थुकाच लावतो. कारण बामणवाडीकर फार वेळा काटा ठेवला तर त्याचं कुरूप होऊ शकतं. ते आतमध्ये गेला की लवकर दिसत. मग काटा कसा बघायचा, पटकन बघायचा, थुका लावायचा. बरं खरं सांगा, एका थुक्यात काटा दिसतो का. शेतकरी तुम्ही, एका थुक्यात काटा दिसतो का. 2-4 वेळा तरी थुका लावावा. माझ्या जिजाऊच्या पायात काटा रुतला दादा. सामर्थ्य लक्षात घ्या. अखिल कोट ब्रह्मांड चालक निर्गुण निराकार विश्वाचा मालक पंढरीचा राजा द्वारकेचा सिंहासनाधीश्वर या जगाचा बाप वैकुंठ सोडून आला. अहो ज्याच्या चरणाच्या स्पर्शासाठी विश्व तळमळत, संसारिक जीवाला तर दुर्लभच, पण योगी विधिवत वैकल्य करतात तरी सुद्धा चरण दुर्लभच. अहो माणसाने किती त्याग करावा तरी माझ्या विठ्ठलाचं चरण दुर्लभच. त्या माझ्या विठ्ठलाने स्वतःच्या हातात माझ्या जिजाऊचा पाय घ्यावा. काय अधिकार असेल त्या मायमाऊलीचा. स्वतःच्या मांडीवर ठेवलाय पांडुरंगाने जिजाऊचा पाय आणि स्वतःचा थुका लावून काटा दिसतोय का बघतो. देवाला बी एका थुक्यात दिसला नाही काही की त्यानं बी 2-4 वेळा लावला. तेच बोट तोंडात, तेच बोट पायाला, तेच बोट तोंडात, तेच बोट पायाला. सरपंचाला नाही पण सरपंचिनीला लय राग आला. बामणवाडीचा नाही, पंढरीचा. सरपंच कुठला, पंढरपूरचा. कोण आहे. तो फक्त पंढरीचाच नाही, या सगळ्या जगाचा मालक आहे तो एकच. मृत्यूलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर. 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 तेथील मोकाशी उवासी विठेवर. मोकाशी अर्थात मालक. तेथील मोकाशी उवासी विठेवर. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. संत माय बाप एवढा उपकार करा. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. न्यामज तीर्थवरी दाखवा दिनाचा सोयरा. न्यामज तीर्थवरी दाखवा दिनाचा सोयरा. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. 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 तो पंढरीचा मालक. आणि मालकीण कोण, बाप रखमा देवीवर. माझी रखमाई माता. राग आला सरपंचिनीला. देव बायकोच ऐकतो बर. बर का बामणवाडीकर, देव सुद्धा बायकोच ऐकतो बर. देव सुद्धा बायकोच ऐकतो बर. अजून एकदा सांगू का. ऐकतो बर. ऐकतो तो ऐकतो. काय लागतं रे बायकाला 2 शब्द प्रेमाचे, पण तुम्ही तेही बोलत नाही. अहो तरुणपणी जमत तर, म्हातारपणी तर जमतच नाही म्हातारी.
सलतीच नसती त्याच्या. अख्या गावाला गोड बोलतो पण म्हातारीला नाही. काय प्रॉब्लेम आहे? काय आयुष्यभर त्या बाईनं सगळं त्यागलं रे. घर दार माय बाप बहीण भाऊ. अहो ज्या सुखासाठी विश्व तळमळतं ते सुख तिनं हातानं सोडलं फक्त तुमच्या सुखासाठी. तुमच्या सुखात सुख मानते, तुमच्या दुःखात दुःख मानते. अहो तुम्हाला पाहिजे तसं राहते, तुम्हाला पाहिजे तसं उठते, तुम्हाला पाहिजे तसं बसते, तुम्हाला पाहिजे तसं हसते, तुम्हाला आवडतं तसं बोलते, तुम्हाला आवडतं ते नेसते, तुम्हाला आवडतं तशी दिसते. अहो आपलं सर्वस्व त्यागते ती स्त्री. अर्थात तुमची तुमची अर्धांगिणी आहे, तुमची शक्ती आहे. अहो माझा शिव सुद्धा अर्धनारी नटेश्वर आहे. तो सुद्धा शक्तीशिवाय सामर्थ्य. ऐकत जा रे दादा. 2 शब्द प्रेमाने बोलायचं काय हरकत आहे? काय लागतं बाई? का हो माय काय म्हणणं आहे तुमचं? सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावेनं बोलावं, नंदीनं हिनवावं, अख्ख्या गावानं त्रास द्यावा, फक्त नवऱ्यानं म्हणावं कशाला टेन्शन घेते मी ना. बाई आनंदानं संसार करते. खरं की नाही ग माय? मामनवाडीच्या माय मावल्या खरं की नाही ग? अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते ग. अगं एक्सपिरियन्स तुमचा आहे की नाही? माझं झाल्यावर येईल मला अक्कल. तोपर्यंत तुम्ही मला सांगा तुमचा एक्सपिरियन्स काय म्हणणं आहे? जग थोडं घर इकडे तिकडे असलं तरी कोण चांगला पाहिजे? नवरा चांगला पाहिजे. खरंच आहे. ऐकत जा जरा. चांगला पाहिजे महाराज बरं का. काय लागतं जगात? नवरा चांगला पाहिजे. मी कशाला बोलावं? मी आपल्या माऊलीच्या म्हणण्यावर म्हणणं. जरी सख्याचा जिवाळा बाय सासरवासच आहे. माऊली म्हणतात बरं, मी कशाला म्हणू. तुकोबा म्हणतात परमार्थाचं सुद्धा तसंच आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वहुन शहाणा तो धनी. घेतसे आमचा संसार सुखाचा होतोय का तर आमचा मालक शहाणा आहे. कळतंय? आमचा संसार सुखाचा काय जाईन गे माय. आमचा पंढरीचा मालक शहाणा आहे म्हणून आमचा संसार अवघाची संसार म्हणून सुखाचा आहे. संसार असू नये तर परमार्थ. मालक शहाणा जयाचे आहिक धड नाही तयासी परित्र पुस्सी काही असं माऊलींचं वर्णन आहे महाराज. अहिक म्हणजे जगणं. ज्याचं जगणं धड नाही त्याला काहीही विचारण्यात मजा नाही. म्हणून विनंती आहे, सोपं आहे, साधा, अवघड नाही. मग काय करायचं? काही नाही, शहाणा शोधायचा. कुठं मिळणार आहे? संत सांगतात ना. हो आम्ही सांगतोय. उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवी माझा दुःखवा व्यथा जन्माचा. उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथ. चरणी ठेवा माझा दुःखवा व्यथा जन्माचा. विठ्ठल सगळं सगळं सहन करतो. हा सगळं महाराज काय करतो? या जिजाऊकडे देव बायकोच ऐकतो. म्हणून तर काकडा झाल्यावर देव काही उठ ना. महाराज म्हणतात देव तर काही उठ ना. राही रखमाबाई तुम्हा ये बुद्या दया. राही रखमाबाई तुम्हा ये बुद्या दया. रखमाबाई तुम्हा ये बुद्या दया. राही रखमाबाई तुम्हा ये बुद्या दया. राही रखमाबाई तुम्हा ये बुद्या दया. राही रखमाबाई तुम्हा ये बुद्या दया. रखमाबाई तुम्हा ये बुद्या दया. राही रखमाबाई तुम्हा ये बुद्या दया. से जे हलवुनी जागे करा देवराया. से जे हलवुनी जागे करा देवराया. राही रखमाबाई तुम्हा ये बुद्या दया. राही रखमाबाई तुम्हा ये बुद्या दया. राही रखमाबाई तुम्हा राही रखमाबाई तुम्हा
विठ्ठलाला जाग करा. महाराज देव ऐकतो. मग रखमाई माता म्हणल्या विठ्ठला स्वामी कळतं का आपणास कोण आहात आपण? विश्वाचे मालक ब्रह्मांड चालक. शोभत नाही तुम्हाला कोणास तरी हात घ्यावा आणि काटा दिसतोय का बघावा. काय म्हणेल हे विश्व? पंढरीचा मालक, द्वारकेचा राजा, जगाचा बाप. खरं सांगा देवा, सगळं दिसतं तुम्हाला. अर्धा तास झालं हिचा काटा बारा दिसना. विचार करण्याची गोष्ट आहे. न सांगता तुम्हा कळू येते, न सांगता ज्याला भक्ताचं मन कळतं त्याला काटा दिसणार नाही का? अर्थात दिसणार. देवा असं काय करताय? काटा दिसत नाही तुम्हाला? तुम्हाला थुका लावायची गरज आहे? तुम्ही का माणूस आहे का दादा? हा, तुम्हाला थुका लावून बघायची गरज आहे का काटा? का असं वागताय? विठ्ठलाने सांगावं रखमा, काटा रुतवणाराही मीच आहे आणि काटा काढणाराही मीच आहे. काटा रुतवणाराही मीच आहे आणि काटा काढणाराही मीच आहे. अगं रखमा, माझ्या तुकोबाची अर्धांगिनी तिचा अधिकार संतांपेक्षा कमी नाही. स्वतःच्या हाताने खाऊ घालते माझ्या तुकोबांना. तिचा अधिकार संतांपेक्षा कमी नाही. तिच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागावी म्हणून एवढा अट्टहास केला, नाही तर काय गरज आहे सांग बरं मला? काय ताकद असते ना. तुम्हीच सांगा बामणवाडीच्या मायमावल्या. नका लक्ष देऊ, त्या कनेक्शन सारखंच आपला जीव आहे. कधी गचकन काही भरोसा नाही. कनेक्शन लूज झालं की लाईट जाती, नामचिंतन लूज झालं की जीव जातो. सोपच आहे, काही अवघड. ह्याला जीव यायला कनेक्शन खतरनाक लागत, तसं ह्याचं सामर्थ्य करायला परमार्थ श्रेष्ठ लागत. त्याच्या याचं सामर्थ्य जसा याचा प्रकाश त्याच्या कनेक्शनवर आहे, तसा याचा प्रकाश नामचिंतनाच्या कनेक्शनवर आहे. म्हणून विनंती आहे, हे कधी कळणार आहे? जाईन गे माय पंढरपुरा. पण मी काय म्हणते, पंढरपूरच का, विठ्ठलच का? तुकोबा सांगतात विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल वीत गोत चित्त, विठ्ठल माय बाप चुलता, बहीण बंधू भ्राता. माऊली सांगतात तू गुरुबंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तूही सदा रक्षदा आपदी आमोते. आपदी म्हणजे संकट. तू जर सगळ्या संकटापासून आमचं रक्षण करत असेल तर आम्ही परत्याकडे का जावं? जर आमचाच एवढा सामर्थ्यवंत आहे, बरं जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी. अहो कोण पंढरपूर, कोण विठ्ठल? अहो काय अधिकार? ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमा तीर, ऐसा विठेवर देव कोठे. सांगा बरं असा कुठं देव आहे का? काय कौतुक माझ्या विठ्ठलाचं. काय हो, माझी जनाई सांगते, जाते माहेराला, जाते माहेराला, जाते माहेराला, जाते माहेराला, जाते माहेराला, जाते माहेराला, माहेराला जाते माहेराला. माझ्या मुळाच्या घराला, माझ्या मुळाच्या घराला, जाते माहेराला, जाते माहेराला, जाते माहेराला, जाते माहेराला. जाते माहेराला, जाते माहेराला. थोडंसं आवाज द्या. माझ्या मुळाच्या घराला, जाते माहेराला, जाते माहेराला. कोणतं माहेर आहे? जाईन गे माय. पंढरपुरा. कोण आहे तिथं? यग यग विठाबाई, माझे पंढरीचे आई, विमानी चंद्रभागा, तुझ्या चरणीची गंगा. येग येग विठाबाई, माझे पंढरीचे आई, विमानी चंद्रभागा, तुझ्या चरणाची गंगा. काय माझा विठ्ठल असा आहे, कसंही नाम घ्या त्याचं. काळ वेळ नाम उच्चारिता, दोन्ही पक्ष पाही. संसारात घ्या नाही तर परमार्थात घ्या, देवळात घ्या नाही तर घरी घ्या. असोनी फक्त जीवे वेगू. तुकोबा सांगतात ठाईचं वैसोनी, आवडी आनंद, काही काळजी नसावी. मला सांगा, मध रागाने खाल्ला मग गोड लागत नाही का? लागतं का नाही? विष प्रेमानं पिलं मरत नाही का? घरी गेला ट्राय करा. नग सुतक पडन, सप्ताह चालू आहे, राहू द्या.
मधाचं काम आहे गोडवा देणं, विषाचं काम आहे मारणं, माझ्या भगवंताच्या नामाचं काम आहे पुण्य आणि समाधान देणं, ते देतच. कसं आहे का, फक्त विनंती एवढीच आहे, भजनात नशा असावी. विनंती एवढीच आहे, नशेत भजन नसुनी. बाटलीशिवाय याची डुलकी वाजत नाही, याला आराधी म्हणायचं. गांजाशिवाय याचा झांजे आपटत नाही, याला गुंधळी म्हणायचं. अहो भजन कसं पाहिजे दादा, हा? जुनी भजन होती बघा. लेकरांची सेवा केली तू आई, कस पांग फेडू कसा हो बुतराई, तुझ्या उपकारा जगी तोड नाही, उबाडीन जीव माझा सावळे विठाई विठ्ठला. माय बाप जन्मभरी सेवा तुझ्या पाऊलांची, जन्मभरी सेवा तुझ्या पाऊलांची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, माऊलीत मूर्ती. फिरत्याचा कार वरती देशी मातीला आकार विठ्ठला, तू वेडा कुंभार विठ्ठला. आकाशी जे पखिरी पाखरा सोडी, सोन्याचा पिंजरा सोडी, सोन्याचा पिंजरा. पाऊले झालती बसलं माय बाप, पाऊले झालती राहिलेल्या दोन चार म्हणे जा ग माय म्हणे जा. पाऊले झालती दुखी संसाराची, दुखी संसाराची, पाऊले झालती, पाऊले झालती. हळू यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी, कान वाजवितो बासरी. राते चल माझ्या गावाला जाऊ, राते चल माझ्या गावाला जाऊ, अग गोकुळ माझं गाव, अग गोकुळ माझं गाव. राधे चल, राधे चल माझ्या गावाला जाऊ, राधे चल माझ्या गावाला जाऊ. भक्त पुंडलिकासाठी तुम्हाला टोचतोय का देव, टोचतो म्हणत ना माय बाप. भक्त पुंडलिकासाठी, भक्त पुंडलिकासाठी. मला नाही दणी, तुम्ही सांगा दणी मलाही दाखवा ना, दणी मलाही दाखवा ना, दणी मलाही दाखवा ना. चंद्रभागेच्या तिरी, चंद्रभागेच्या तिरी. तो पहा विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल, जय विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी. जय विठ्ठल विठ्ठल, 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 विठ्ठल. माय बाबा दया घना, करुणा करा,
विठ्ठल 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 काही बाबा विठ्ठल 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 काय आनंद असतो ना भजनात. पण ह्यातली मजा कचकच कांद्याला कधीच कळणार नाही. अख्खी जिंदगी भंगार गेली. तू यासाठी गेले त्याच्यासाठीच गेले. नालायका जेवढे गेले तेवढे. इतकी कशी विचित्र नजर झालेली आमच्या पिढीची. अरे शिवरायांचे वारसदार आम्ही. रक्त आमचं त्यांचंच की रे. अहो काय चारित्र्य संपन्न नेता होते माझा शिवराय. काय विचार कौशल्य होतं माझ्या राजाचं. आजची पिढी छोट्या छोट्या गोष्टींना घाबरते. कधी करा विचार. 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ स्वराज्याचं 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं. जर माझ्या शिवरायांनी विचार केला असता माझा बाप निजामाच्या हाताखाली काम करतो मी कसं हिंदवी स्वराज्य उभा करणार आहे. विश्वास आहे आई भवानीवर, विश्वास शिवावर, विश्वास स्वतःवर. अरे मनगटात नसेल बळ पण विचार कौशल्य प्रबल आहे. अरे मुठभर मावळे हाताला धरले 40 वर्षाच्या आत. अरे नाकावर टिचून शत्रूंच्या 260 पेक्षा जास्त किल्ले हस्तगत केले. हा इतिहास आहे हिंदवी स्वराज्याचा. त्याचे वारसदार आहेत आपण. काय डोकं काय मॅनेजमेंट आहे शिवरायांचं. वाचा कधी इतिहास. मला का कौतुक आहे शिवरायांचं माहित आहे. कालही शेतकरी मरत होता. आजही शेतकरी मरतोय. उद्या मरणार नाही याची खात्री द्याल का बामणवाडीकर. सरकार कोणाचं येऊ द्या आपल्याला काही घेणं नाही. शेतकरी तवा बी मरीत होता आणि उद्या मरणार नाही याची खात्री आहे का. नाही. कौतुक आहे मला शिवरायांचं. कौतुक आहे मला शिवशाहीचं. काय विचार कौशल्य माझ्या राजाचं. पोराच्या मांसावर बापाची नजर पडावी इतका भीषण दुष्काळ शिवकाळात पडला होता. शब्दांचं गांभीर्य लक्षात घ्या. पोराच्या मांसावर बापाची नजर पडावी इतका भीषण दुष्काळ शिवकाळात सुद्धा पडला होता. कौतुक आहे मला शिवरायांच्या विचार कौशल्याचं, त्यांच्या व्यवस्थापनेचं. शिवरायांच्या काळात एकही शेतकरी गळ्याला फास लावून मेला नाही. हे वैभव आहे माझ्या छत्रपती शिवरायांचं. काय मॅनेजमेंट असेल. वॉट टेक्नॉलॉजी. काय वापरलं असेल. जिन्नसच्या बदल्यात जिन्नस घेतला जायचा. शेतकरी बैल इकत, बैलगाड्या इकत, जमिनी इकत. व्यवस्थापन तसं होतं. आता का मरतोय. व्यवस्थापन चुकीचं. कौतुक आहे मला शिवरायांचं. 18 पगड जाती 12 बळुतेदार एकत्र राहत होते पण सगळे मिळून शत्रू सोबत लढायचे एकामेकात. शिवरायांनी कधी भेदभाव नाही केला कुठल्याच गोष्टीचा. माणूस आपला असू नये तर परका. चुकला की शासन होतच. स्वतःच्या राज्यात जी लोक होती ना त्यांना सुद्धा शासन. रांजेचा पाटील नावाचा पाटील स्वराज्यातला दिवसा ढवळ्यातनं पोरगी उचलली. तिच्या आबरूची माती केली. विहिरीत ढकलून दिलं. आऊसाहेबांना कळलं. तळपायच्या मस्तकाला गेली. आऊसाहेबांच्या डोळ्यातनं पाणी आलं. 17 वर्षाचे शिवराय होते. नुकतंच शिक्षण पूर्ण करून पुण्याला परतलेले. आऊसाहेबांच्या डोळ्यात पाणी दिसलं. राजांनी विचारलं काय झालं आऊसाहेब का रडताय. हिंदवी स्वतःचं स्वप्न बघते मी बाळराज आहे. जिथं माय बहीण सुरक्षित नाही तिथं काय देवाचं आणि काय मातीचं वास्तव्य टिकणार आहे. काय झालं आऊसाहेब. आपलाच माणूस हो. रांजाचा पाटील नावाचा पाटील दिवसा ढवळ्यातनं पोरगी उचलली म्हणे. आबरूची माती केली. वरी ढकलून दिला. राजा तटस्थ झाले. राग अनावर झालाय. पण विचार कौशल्य बघा. माझा आहे का परका आहे. माझ्या धर्माचा आहे का पुढच्या धर्माचा आहे नाही विचार केला शिवरायांनी. अनाथ रांजाच्या पाटलाला 17 वर्षाचं वय आहे. काय व्यवस्थापन काय शासन. अनाथ रांजाच्या पाटाला उभा करा. माझ्यासमोर दोन्ही हात दोन्ही पाय कलम करा आणि जिवंत वेशवर टांगा. का तर पुढच्या पिढीला कळावं. जो स्वराज्यातील आई बहिणीवर वाईट नजर टाकेल हा शोभा त्याचा राजाचा पाटील केल्याशिवाय सोडणार नाही. काय शासन होतं दादा. आज बलात्कार झाला तर आमचं शासन सांगतं आधी त्याला ताब्यात घ्या. पुन्हा त्याच्यावर केस नोंदवा. पुन्हा खटला चालवा. पुन्हा त्याला आतमध्ये न्या. खाऊ पिऊ घाला. फाशीची वेळ यायची वाट बघा. शासन असं नव्हतं. आई बहिणींची कदर होती तिथे.
आणि आम्ही तीच पोरं आज 4 चौकात बसतो. हिकून आली बघ, तिकून गेली बघ, माझी आली बघ, तुझी गेली बघ, हो की तुझी, ही माझी, हो की गोरी दिसली, गालात हसली, माझीच आहे, तुझ्या बापाची पेंड आहे. विनोदाचा भाग सोडा, पण धर्मशास्त्र सांगता यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः. जिथं स्त्रीचा सन्मान आहे तिथेच भगवंताचा. पाय लक्ष्मीचे, जगाच्या मालकाचे पायच तिच्या हातात आहेत रे. उगाच आम्ही बाप रखमा देवी वरू म्हणत नाही. विठ्ठलाचं नाव घेतलं का माऊलींनी? कोणाचं वर म्हणतात? नाव कोणाचं आहे? रखमाईचं आहे ना. अधिकार काय आहे त्या बाईचा? नाथबाबा सांगतात बघा, तुम्ही समजू नका हिला थट्टा, भल्ल्या भल्ल्याशी लावीला बट्टा. तुम्ही समजू नका हिला थट्टा, भल्ल्या भल्ल्याशी लावीला बट्टा. यडका मदन केवळ पंचनन, धडक मारली शंकरा, केला ब्रह्माचा मातेरा. यडका मदन केवळ पंचनन. जन स्त्रीचा अनादर केला तो जगाचा बाप आहे, पण देवळात नाही. ही उत्पत्ती कोणाची? विश्वाची, ब्रह्माची. उत्पत्ती कोणाची? ब्रह्माची. ब्रह्म पिता आहेत. पिता 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 नाही, पिता. आमचे पिता पिता अंडुलत येता, बायकोला हाण हाण हाणिता आणि सकाळी म्हणिता नव्हती ग मारायची, पण पिल्यावर कळत नाही. कसं कळत नाही? सगळं कळतंय तुला. कळत कसं नाही? आता पियाला म्हणला कळत नाही की त्याच्यासमोर टोपलं भर शिळीच्या लेंड्या नेऊन ठेवायच्या आणि त्याला म्हणायचं काळ म्हणू काय वाढ लागतात खा. खाईन का त्यो? किती बी पियाला असू द्या, तेवढ्या धुंदीत म्हणे ना येड आहे का लेंड आहेत ना ते. कळतय त्याला. कळत कसं नाही? नाटक करतय ती. कळत कसं नाही? तसं आपल्यालाही चांगलं वाईट कळतं रे. आपणही नाटकच करतोय. बुद्धी मन ऐकत नाही तिचं. विवेकाते बोलवी संतोषाची चाड लावी, बैसीजे तरी हिंडवी दाही दिशा. विवेकाला विसरायला भाग पाडते, संतोषाला चाड लावती, बसल्या जागी फिरवतय ते म्हण. पण याला सुद्धा पर्याय आहे बरं. आता कोठे धावे मन कधी तुझे चरण देखलिया, म्हणजे कुठं जाई न गे माय त्या पंढरपुरा. तुम्ही फिरत जा पण जागेवर येत जा महाराज बर का. त्या सगळ्याला उत्तर एकच आहे. चहुवेदी जाण, साई शास्त्री कारण, 18 ही पुराण. उत्तर एकच आहे, हरीशी गाती. दुसरं उत्तर एकच, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. दुसरं उत्तर नाहीच. सामर्थ्य तुझ्याशिवाय जगात सत्य नाही म्हणून मला वाटतं जाई न गे माय. ज्ञात आहे, आम्हाला कळतंय, जाण आहे या विषयाकडे, अधिकार आहे. म्हणून विनंती आहे, फार दुन्नवल्यासारखं नाही करायचं. कळतं की नाही आपल्याला? तर वळत नाही, वेळ लागेल थोडंच, हरकत नाही. काय विचार कौशल्य होतं. आज तीच पुढे कुठल्या मार्गाला जातीये. वाईट वाटतं कधी. सगळेच वाईट नाही बरं, सगळेच नाही. महाराष्ट्र माझा एवढा वाया गेलेला नाहीये. जाण आहे मला चांगल्या पोरांची. आजही आमच्या महाराष्ट्रातला शेतकऱ्याचा पोरगा बापाच्या फाटलेल्या धोत्राची, माईच्या फाटलेल्या पदराची जाण ठेवतो. आजही शेतकऱ्याचं पोरगा दुपारपर्यंत कॉलेज करतं, दुपारनंतर लोकांच्या हाताखाली कामं करतं. अरे स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय टाकतं, लाज बाळगत नाही. कुठलंच काम करताना छोटं मोठं म्हणत नाही. स्वतःच्या स्वकर्तृत्वावर मोठा होतं आणि आपल्या आई बापाची स्वप्न पूर्ण करण्याचं सामर्थ्य हे महाराष्ट्राचा तरुण ठेवतो. कौतुक आहे मला. सगळेच वाईट नाही. आज 80 ते 90% सप्ताह पोरांच्या जीवावर असतो. पंक्ती वाढण्यापासून, पत्रवाळ्या उचलण्यापासून, महाराज आणण्यापासून, नेण्यापासून, मंडप टाकण्यापासून, काढण्यापासून, सिस्टीम लावण्यापासून, मंदिर सजवण्यापासून, स्वच्छ करण्यापासून, मंदिर हे हातरण्यापासून, हे काढण्यापासून, उचलण्यापासून सगळी पोरं करतात. 2-4 प्रत्येक गावात वाईट असतातच, पण जेवढे वाईट आहे त्याच्यापेक्षा चांगले फार आहेत. जिथं वरातीत नाचणारी पोरं महाराष्ट्रातच ना, त्याच महाराष्ट्रात कीर्तनात टाळ घेऊन उभं राहणारी सुद्धा पिढी महाराष्ट्रातच आहे. तोच महाराष्ट्र. पण बहीण म्हणून सांगते तरुण पिढी, ज्या दिवशी महाराष्ट्रातला प्रत्येक तरुण आणि तरुणी काकडा आणि हरिपाठ करेल ना, तेव्हा माझा महाराष्ट्र जगातील सगळ्यात उच्चांकावर असेल. विश्वासाने सांग.
काय सामर्थ्य त्या अहो जे अभंग विश्वाच्या मालकाला जाग करतात ते तुम्हाला आम्हाला यश देणार नाहीत का? ते अभंग कोणाला जाग करतात? उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा झाला रणोदय सरली उठा पांडुरंगा प्रभात समयोपातेला वैष्णवांचा मेळा रुडा पायी ताटेला अहो कुठून वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी उभे जोडून कर काय ताकद बघा ना. ते अभंग देवाला जाग करतात हो. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलत जगजोगी जगजोगी जाग जाग बोलत जगजोगी जाग जाग बोलती जाग बोलती बुढाकीच्या माय बाप कैसी लागली झोप बुढाकीच्या माय बाप कैसी लागली झोप उजर जाबनी एवढी चुकाटी खेप उजर जाबनी एवढी चुकाटी खेप उजर जागनिया एवढी चुकवा की खेप उजर जागनिया एवढी चुकवा की खेप गरुडाचे पाये गरुडाचे पाये गरुडाचे पायी गरुडाचे पायी पायी वेळो वेळा वेळो वेळा वेळो वेळा डोई देवी वेळो वेळा वेळो वेळा वेळो वेळा डोई वेगळा नावात हरी आनावात हरी आनावा तो हारी वेगे आनावा तो हरी वेगे आनावा तो हारी आनावा तो हरी नावात हरी आनावा तो हरी अहमवाग्य सोहमवाग्य प्रेम नगरावारी अहमवाग्य सोहमवाग्य प्रेम नगरावारी सावधोनी भजनी लागा देव करा कैवारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारी ज्वारी माझ्या मल्हारी ज्वारी मल्हारी ज्वारी मल्हारी ज्वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी हा मल्हारी ज्वारी माझ्या मल्हारी ज्वारी मल्हारी ज्वारी माझ्या मल्हारी ज्वारी काय सामर्थ्य पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा अवगा अवगा, अवगा अवगा. अवगा दांगड दिंगा ग अवगा दांगड दिंगा दांगड दिंगा ग अवगा दांगड दिंगा ग अवगा धागड धिंगाग अवगा धागड धिंगाग अवगा धागड धिंगाग अवगा धागड धिंगाग नग 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 नको 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 घाल पिंगाग नको 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 घाल पिंगाग तुम्ही राम रंगी रंगागे तुम्ही राम रंगी रंगागे तुम्ही राम रंगे रंगाग तुम्ही राम रंगे रंगाग पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा अवगा अवगा दांगड दिंगा ग अवगा दांगड दिंगा ग अवगा धांगड दिंगा ग अवगा धांगड दिंगा ग ए अवगा धांगड धिंगाग अवगा धांगड धिंगाग अवगा धांगड धिंगाग अवगा धांगड धिंगाग धिंगाग नको नको अवगा धांगड दिंगा ग अवगा धांगड दिंगा ग अवगा धांगड दिंगा ग अवगा धांगड दिंगा ग नागबाबांची गवळण आहे महाराज ह्यातनं कसं सुटाल वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा नरदेह दुर्लभ जाणा तुम्ही 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 वासुदेव वासुदेव म्हणा हरी बोल वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव हे वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा कितीही संकट कितीही दुःख कितीही त्रास या सगळ्याचा एकच पर्याय पांडुरंगाचं नामचिंतन. कारण दुःख कुठे सांगतं माणूस कोणाला सांगतं सासरवाशीन माय कोणाला सांगते दुःख आई बापाला सांगते का नाही आणि आई बापालाच सांगावं. अहो देव काही ऐक ना मग नामदेवरायांची बायको राजाई आईला सांगते कुठल्या आईला पंढरीच्या
आहा रखमाबाई सांगा त्या विठ्ठला वेडा झाला नामा तुम्हा पायी वेडा झाला नामा तुम्हा पायी वेडा झाला नामा तुम्हा पायी तुम्हा बाई वेडा झाला नामा तुम्हा बाई तुम्हा बाई वेडा झाला नामा तुम्हा बाई आहा रखमाबाई सांगा त्या विठ्ठला वेडा झाला नामा तुम्हा पायी. देवानं किती ऐकावं. लग्न नामदेवरायाचं, नवरी राजाई, वर मायगो नाही, वर बाप दामू शेठ, आणि लग्न लावायला ब्राह्मण पंढरीचा मालक होता. तो संसार परमार्थापेक्षा कमी असणार आहे का? काय संसार असेल दादा संताचा, मग काय अवघड आहे अवघाची संसार. सुखाचा करी कारण इथं म्हणणारे जरी ज्ञानोबाराय असले तरी करणार कोण आहे. 5 मिनिटं महाभारतात जाऊ, लगेच भारतात येऊ. जस्ट 5 मिनिट्स. महाभारतात सगळ्यात बुद्धिवंत द्रोणाचार्य. सगळ्यात बुद्धिवंत कोण? द्रोणाचार्य. द्रोणाचार्यांनी चक्रव्यूहातलं 7 मंडल आहेत, केंद्रबिंदू आहे. अर्जुन म्हटला मी जाऊ का? देव म्हणला तू गेलास तर बाहेर कसं होईल? अभिमन्यू म्हणला मी जाऊ का? जातोस का दा? धर्मराजाला विचारलं, ठीक आहे जा. धर्मराजा हो बोलले. अभिमन्यू आत गेला, पण बाहेर यायचं ज्ञान नाही. कारण बाहेर यायचं शिकताना त्याची माय झोपली होती. आमची माय जागी असून बी काय फायदा नाही. एखाद्या आईला म्हणलं नका गली लेकराला मोबाईल देत जा, तेवढंच नादी लागताय, नाहीतर कामच करू देत नाही. नादी होती अगं, मग थोड्या वेळ देत जा. एकदा घेतलं की कोणाच्या बापाचं ऐकत नाही, तुझं ऐकत नाही. तुझं माय तुझं ऐकत नाही. अगं 45चं तुझ्या शब्दाच्या बाहेर नाही. आणि 1.5-2चं ऐकत नाही. येड्यात काढते का काय? अगं एवढं येते, केवढं येते तरी ऐकत आहे, एवढं ऐकत नाही. असं कसं ग माय? ऐकावं लागते ग, ऐकावं लागतं. लेकराचं काय? तुम्हाला एक दुर्दैव सांगू का? पहिलं लेकरू आईकडे बघितलं की ग बसायचं. खरं की नाही गुरुजी? पहिलं कधी ग बसायचं लेकरू? आईकडे दिलं की ग बसायचं. आता आईकडे दिलं तरी ग बसत नाही. ग बसतंय का? कधी ग बसतंय? सांगाय तरी काय अजून तांड घेऊन माय लेक आहे म्हणून सांगते. लेकराला पुस्तक वाच म्हटल्यावर लेकरू कधीच पुस्तक वाचत नसतं. तुम्ही पुस्तक घेऊन बसा, लेकरू शेजारी बसल्याशिवाय राहत नसतं. हे संस्कार असतात. लेकरं अनुकरण करतात, कॉफी करतात. लेकरं तुम्ही जे करतायत तेच करणार आहेत. तुम्ही जे बोलतायत तसंच बोलणार आहेत. मग कदाचित तुम्ही जसं वागतायत तसंच वागणार आहेत. तुम्हीच व्यसन करताय, लेकरांना काय ज्ञान शिकवतो? ना तुला म्हणताय आणचुण्याची पुढे, आणि पुन्हा म्हणतो पोरानं मला सांभाळलं नाही. म्हाताऱ्या तू चुना लावला बेजार. कसा म्हणजे काहीतरी जरा तरी आहे की नाही? तो लॉजिक पण लावायचा. इथं बसलेले गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातावरी करा. इतकी बामणवाडी व्यसन मुक्त आहे का? बरं एकही नाही का व्यसनी, सगळे निर्व्यसनी खा. बर खरंय, तुमचंच खरं आहे. असं अहो त्या तंबाखूचा वास आला ना, ते खाणारे मिसरी तंबाखू तरी बरी, ही मिसरी तर लय खतरनाक खा. ही त्या मिसरीच्या वासानं म्हशीनं गायनं दूध द्यायचं सोडलं महाराज. म्हशी नुसती समोर आली त्या मिसरी खाणारीच्या. म्हशीनं जी वास घेतला तिनं महिनाभर दूध दिलं नाही. आणि तसल्या मिसरीच्या तोंडानं नातवाचे पण सामाचा मुख घेते गे. काय त्या नातूवर परिणाम होणार आहे? बरं का म्हातारे राग आला तर येऊ द्या, पण सुनांनो जर तुमची म्हातारी मिसरी लावित असन, काय तिला राग यायचा येऊ द्या, पण लिकरू 5 वर्षाचं होस तर तिच्यापाशी द्यायचं. असल्याच तोंडानं माझा चित्र गे माय, काय तिचा वाचते तोंडाचा. ती लिकरू चक्कर येऊन पडली की दिवशी नको माय. मग त्याच्यामुळं का होईना म्हातारी मिसरी तरी सोडून, नातू पाठवीत नाही म्हणून तरी सोडीन महाराज. नाही बायांनो चांगलं नाही. विनोदाचा भाग सोडा, पण चांगलं नाही. व्यसन विचित्र गोष्ट असते. मायबाप विनंती माझी या विषयाकडे. आपण चांगलं तर लेकरं चांगली. धन्य माता पिता, शुद्ध बीजापोटी फळे. अधिकार लक्षात घ्यायचा. माय बाई ताकद लई आहे, फक्त बाईनं आपली ताकद ओळखली पाहिजे. माय तुम्ही लय गोड आहे ग. बामणवाडीच्या बाया तुम्ही तर लय गोड आहे ग.
आई शपथ तुम्ही लय गोड आहे, तुमचं तोंड सोडलं ना तुम्ही लय गोड आहे ग. थोडा तोंडाचा प्रॉब्लेम आहे, बाकी काही नाही तुमच्यात फॉल्ट, तुम्ही लय गोड आहे. आपलं फक्त तेवढंच वाईट आहे, तोंड. म्हणजे आपण सहन करतो त्यामुळे बोलल्याशिवाय राहत. पण जाऊ दे माय, सांगायचं पण कुणाला? देवा सांगू देव निवारेल भूक. माझ्या आवलीनं तुका बरायची दुसरी बायको, आवलीनं बी तक्रार केली पण कुणाकडं? देवाकडे. देवाला म्हणली विठ्ठलाला, बरे नाही केले माझे माय बापे, पदरी बांधिले विकाराची. विचारलं कुणी काय करतो नवरा तुझा? काय सांगू विठ्ठला? सावकाराची पोरगी सावकाराच्या घरी दिली, गरीबाची नव्हती आवली माझी. पुण्याचा सासर माझ्या तुकोबरायांचं, गुळवे सावकाराची पोरगी तुकोबरायांची बायको. कोणाची? गुळवे सावकाराची पोरगी तुकोबरायांची बायको. नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची, दिली सावकारालाच होती. काय सांगू विठ्ठला जगाला? तुटकाच विना त्याला दोन तारा, मारी येरझरा पंढरीच्या, पंढरीच्या मारी येरझरा पंढरीच्या. विचारतं जगा मला, विनंती आहे सांगायचं ना देवालाच. देवानं काय कमी केलं सांगा? वाड वेळ झाला वैकुंठा श्रीरंग, देव करतो संसार सुखाचा. पण इथं म्हणतात माऊली करणार आहेत. मग माऊली कोण आहेत? अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी. अवतार कोणाचा? मग त्यांनी बोलले काय? आणि देवाला अशक्य काही आहे का? मग अभिमन्यू आत गेला. तुम्ही जाग्यावर आले का? जाग्यावर आले का? अभिमन्यूला आत सोडलं होतं ना. त्यावरती आपलं ते ना इकडे तिकडे बघितलं पण काही मेळ लागला. अभिमन्यू केंद्रबिंदूपाशी पडला, बाहेर यायचं ज्ञान नसल्यामुळे. जयद्रथाने गैरफायदा घेतला आणि मानावर लात घातली अभिमन्यूच्या. डोळ्यात पाणी आलं अभिमन्यूच्या. अर्जुन रागावले. क्षत्रिय नावाने कलंक आहेस तू. एकतर पडायला नव्हता पाहिजे, पडला तर जगायला नव्हता पाहिजे. पडलास ती पडला, जगलात ती जगला, वर्ण रडतो. अभिमन्यू म्हणला पडलो म्हणून रडत नाही. जयदत्ताने मानेवर लात घातली, त्याचा बदला मला घेता आला नाही म्हणून डोळ्यातनं पाणी आलंय. शोभला क्षत्रिय सोडजीव, बाप जिवंत आहे तुझा. अर्जुनाने पण घेतला. उद्या सूर्यास्तापर्यंत जर जयद्रथ मारला नाही ना मी, स्वतःची चित्ता स्वतः रचणार आणि उडी स्वतः मारणार. पण कुणी केला? पूर्ण केला ड्रायव्हरनं. बामणवाडीकर कोणाच्या? तुमच्या का माझ्या? दोघाच्या बी. विश्वाचा चालक आहे ना तो. सूर्योदय झालाय, शंख फुकारणी झाली, युद्ध चालू झालं. अर्जुनाला वाटलं आता हुडकायचा आहे, पण आहे आपला. दिवसभर जयद्रथ हुडकला पण सापडला. कारण जयद्रथाला माहित होतं विश्वातला सगळ्यात नंबर 1चा श्रेष्ठ धनुर्धर आहे अर्जुन. या धनुर्धराच्या हाती जर लागलो तर जगणार. कूटनीती वापरली, लपून बसला, मारायचा कसा दिसलाच नाही तर. सूर्यास्त जवळ आलाय, चिंता वाटायला लागली, पण पूर्ण करणार. नाही सापडला तरी चिता रचणारच. अर्जुन म्हणला आता काही खरं दिसत नाही. देव म्हणले अर्जुनाने जर चिता रचली उडी मारली तर उद्या महाभारत ऐकणारी लोक म्हणतील ही उडी मारूस तर उभा टाकलेलो करीत काय होत. कारण आम्ही काय म्हणतो, मागे पुढे उभा राहे संभाळीत. मग सूर्यास्ताच्या अगोदर देवानं सूर्यास्त केला. सुदर्शन चक्र फिरवलं, सूर्यास्ताच्या अगोदर सूर्यास्त केला. कारण भगवंताच्या सुदर्शन चक्राभोवती अख्खी पृथ्वी फिरते. अर्जुनाला वाटलं मी हारलो, चिता रचली, उडी मारणार. देव म्हणले जायच्या आधी एक काम कर, आम्ही जातो आमचा. कसा घ्यायचा राम राम? चहूबाजून माणसं होती, घालीन लोटांगण, वंदिना चरण. मागच्या गर्दीत जयद्रथ दिसला. अर्जुन म्हणला दिसून फायदा नाही, सूर्यास्त झालाय. झालाय का? झालाय का? देवानं केलाय. म्हणजे खऱ्या खऱ्या सूर्यास्ताला वेळ आहे. कस काय जयद्रथ आला? देवाला माहित होतं येणार. आपल्या हिंदू धर्माचं शास्त्र आहे, शत्रू जरी असला अंतकाल चुकवायचा, अंतकाल सांभाळायचाच. शत्रूच्या सुद्धा मरणाला जायचं.
हा नियम पाळणार माहित होतं देवाला. जयद्रथ दिसला, अर्जुनाला कळलं देवाची लीला आहे. जाग्यावर बाण मारला, जयद्रथ मेला. पटपट बोला, बाण कोणी मारला? मेला कोण? पण मेला कोणामुळं? देवामुळं. पण कुणी केलता? पूर्ण कुणी केला? आता अभंगात वचन कुणी घेतलंय? माऊलींना. पूर्ण कोण करणार? कळतं की तुम्हाला महाराज? मग मला सांगा, देवाला काय अशक्य आहे? या संसाराची उत्पत्तीच ज्याची आहे तो सुखाचा करू शकतो की नाही? अर्थात उत्पत्ती ज्याची आहे तो सुखाचा करू शकतो की नाही? मग माऊली म्हणले, म्हणतोय मी, पण करणारा देवाला अशक्य असं काही? बरं, माऊलींचा काय अधिकार कमी आहे? उभारीला ध्वज, तीही लोकांवर ज्यांचं साम्राज्य आहे ते ज्ञानोबा आहे, ते तीही लोकांचा संसार सुखाचा करू शकतात याचा विश्वास आम्हाला आहे. म्हणून माऊली म्हणतात, मला विश्वास आहे, मी बोलावं आणि तू अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. आनंदे भरीन तिन्ही लोक, आनंदे भरीन तिन्ही लोक. पण हे सगळं कधी शक्य होईल ज्ञानोबा? जाई नगे माय तया पंढरपुरा. माझ्या माऊलींचं वचन ज्यांनी ज्यांनी पाळून पंढरीचा वाट धरली ना, 16.5 वर्षाची कानोपात्र वेश्येची पोरगी आहे. माऊलींचं वचन पाळलं आणि पंढरीची वाट धरली. अहो काय देखणी होती माहिती. आपण थोडं सुंदर दिसलो तर लोकाला कौतुक वाटतं. अहो काय देखणं पण होतं माहितीचं. सुकलेल्या कमळाला हात लावला तर कमळ जागेवर फुलायचं. एवढ्या देखण्या होत्या कानोपात्रा, पण वेश्येच्या कुळात जन्माला आलत्या. कीर्तन नामदेवरायांचं ऐकायला ज्ञानोबा राय, टाळ घेऊन ज्ञानोबा राय, ऐकायला कानोपात्रा. काय कीर्तन असेल होतं. कीर्तन नामदेवरायचं, टाळ घेऊन ज्ञानोबा राय, जनाई, ऐकायला कानोपात्रा. काय सुख सोहळा असेल. त्या कानोपात्रेला बसल्या बसल्या लोक म्हटली, बिना बापाची अवलाद आता कीर्तन ऐकाय बसली. आता हिनं कीर्तन ऐकायचे, मग आम्ही काय करायचं? राग आला कानोपात्रेला. माऊलींच्या चरणावर मस्तक ठेवलं, विचारलं, काय चुकलं हो माझं ज्ञानोबा? पोरगी आहे, चूक आहे. वेश्येच्या कुळात जन्माला आले, माझ्या हातात आहे. माझ्या हातात असतं मीही पवित्र कुळात जन्म घेतला असता ज्ञानोबा. तुम्हीच म्हणता ना, जातवी तो गोत कुळ शिळ मात भजे कात्वरित भावना युक्त. सांगा ना यांना. विठ्ठलाची पायरी चढली तर हाताला धरून बाजूला काढतात, म्हणतात नीच कुळातली जात आहे तुझी. ऐट वाटतात ज्ञानोबा. कधीपर्यंत ऐकावं, सहन होत नाही. आता असं एखादं घर सांगा जे माझ्या हक्काचं आहे आणि मी जगाला ओरडून सांगावं की हा माझा बाप आहे. बिन बापाची म्हणतात ना लोक. मला लोक म्हणतात हिचा बाप हिला माहित नाही, हिला भजन करण्याचा अधिकार नाही. तुम्हीच सांगा माझ्या बापाचं नाव. माऊली सांगतात, जाई न गे माय तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. ते बापाचं घर आहे तुझ्याचा. पण लक्षात ठेव, कोणी सोड म्हणलं म्हणून सोडायचं? वचन दे, बापाचं मानशील. दिलं वचन कानोपात्रेनं. पायात चाळ, गळ्यात विना, हातात चिपळ्या घेऊन पंढरीच्या गाभाऱ्यात एवढी देखणी पोरगी नाचतीये. पहिलं पंढरपूर कर्नाटकात होतं. महाराष्ट्रात कानडा राजा, बिदरचा राजा राजगादीवर होता तेव्हा. बिदर जिल्ह्यात होतं पंढरपूर. दर्शनासाठी आला, एवढी देखणी पोरगी बघितली, वासना झाली. कोणाची आहे? वेश्याची आहे. बोलवा, येत नाही, धरून आण. कान्होपात्राच्या पाठीमागे लागलेत सैनिक. जीवाच्या आकांताने कान्होपात्रा पळतायत, पण कुणा कुठपर्यंत? मंदिराच्या बाहेर पाऊल टाकणार माऊलींचं वचन आठवलंय, बापाचं घर आहे. कोण सोड म्हणलं तर सोडायचं नाही. पळून पळून पळणार कुठपर्यंत? महाद्वार ओलांडलं, गाभारा ओलांडला. आज पहिल्यांदा याची देही याची डोळा, जगाचा मालक, विश्वाचा मालक, पांडुरंग परमात्मा, जगदीश्वर, करुणागण, दयागण या नजरेनं पाहिला. अहो आयुष्यभर ज्याच्यासाठी तळमळ केली तो विठ्ठल दिसला, चरणावर मस्तक ठेवलं. माझ्या कान्होपात्रेनं सांगितलं माझ्या बापाची भेट झाली हो. आणि माझ्या कान्होपात्रेनं क्षणात प्राण विठ्ठलाला अर्पण केला. कान्होपात्रा विठ्ठलाच्या चरणावरच जीव सोडला. काय लोक विचित्र असतात.
तरी तिथली लोक म्हणली मरायचं होतं तर बाहेर जाऊन मरायचं की जाता जाता आमच्या देवाला अपवित्र करून गेली. मिली ती मिली देवाच्या पायावर मिली म्हण. त्यात एक अनंत ब्राह्मण नावाचं ब्राह्मण होतं. ते म्हणले याच तोंडानं मंत्र म्हणता ना देवाचं नाव घ्यायला भाग्य लागतं म्हणे. मग देवाच्या चरणावर देह सोडायला किती भाग्य लागत असेल विचार करा कधी. गरज मनाची आहे ज्ञानाची नाही. इथे गरज ज्ञानाची नाही मोठ्या मनाची आहे. एक रात्र थांबा उद्या सांगतो मी काय करायचं. तेव्हा धर्मपीठावर होते ते अनंत ब्राह्मण. त्यांच्या हातात अधिकार होता कारण त्या काळात ब्राह्मण जे सांगतील तेव्हाच अंत्यविधी केला जायचा. आणि तेव्हा ते धर्मपीठावर होते. अनंत ब्राह्मण म्हणजे सकाळी सांगतो मी तुम्हाला एवढी रात्र थांबा. रात्रभर अनंता ब्राह्मण त्या सुंदर पृथ्वीशेजारी झोपले. मध्यरात्री माझा जगाचा अनंता माझा पांडुरंग परमात्मा त्या अनंताच्या स्वप्नात आलो आणि सांगतो अनंता माझ्या लेकीनं माझ्या चरणावर देह सोडलाय. आज्ञा आहे माझी तिची समाधी माझ्या गाभाऱ्यातच झाली पाहिजे अनंता. आज कान्होपात्रेची समाधी पंढरीच्या गाभाऱ्यात आहे. गेलायत का पंढरीला मरायच्या आधी जा जात जा. हा कुठं आहे पंढरपूर. मी उभा आहे त्याच्या कुठल्या दिशेला. मी उभा आहे त्याच्या कुठल्या दिशेला पंढरपूर आहे. पुढं का राईट का देवा. कुठे कराड कुणीकडे. कराड कुठे इकडे आहे ना. मग पंढरपूर बी तिकडच आहे. हा इकडे कराड आहे ना. हा मग पंढरपूर बी इकडच आहे. जसं पंढरपूरची बाजू तिकडे आली पण जायचं म्हणलं की कराडवरनं जावं लागेल ना तुम्हाला. कराड विटा करत पंढरपूर बरोबर ना. काय करायचं पंढरपुराकडे तोंड करायचं आणि 3 पावलं चालायची. पंढरपुराकडे तोंड करून 3 पावलं चालली ना पांडुरंग परमात्मा आपल्या घराकडे 47 पावलं चालतो. इतकं मन मोठं विठ्ठलाचं आहे. ताकद त्या पंढरीच्या वाटेत काय असेल दादा. कान्होपात्रा पंढरीच्या गाभाऱ्यात. कधी दर्शनाला गेलात दर्शन घेतलं का. घेतलं का कसं VIP न का रांगेनं. तो VIP पॅटर्न नाही ना. माझा मेहना आमदार आहे हा ना आम्हाला होय पुढं. मग आता काय करीत देवाच्या दारात बी लय खतरनाक काम आहे दादा. रांगेनं गेलात तर कान्होपात्रा भेटन. कसं रांगेनं. विठ्ठलाच्या दर्शनाच्या अगोदर एक झाडाची फांदी आपल्याला आडवी लागते. कान्होपात्रेच्या समाधीवर आलेलं झाड आहे ते त्याची फांदी आडवी आहे. त्याला मस्तक लावल्याशिवाय पुढे जाता येत. आता नामदेव राहिले निष्ठावंत आहेत. नामदेव राय म्हणजे भगवंताच्या सगळ्यात जवळचे. आता ते लाडके असल्यामुळे त्यांचं कसं आहे त्यांचं कटेवरी कर नाही ज्या देवाचे न घेमी तयाचे. ज्याचे कटेवर कर नाही विठेवर पाय नाही तसला देव नामदेव रायला जमत. ते म्हणले मी तुझ्या दर्शनाला आलोय देवा एवढी पायपीट करून मी ह्या पुरीला का मस्तक लावायचं. कोणही छटछूट पोरगी हा तुझ्या चरणावर देह सोडला म्हणून हिला मस्तक लावायचं नाही हो ना. मा पांडुरंग सांगतायत माझ्या चरणावर देह सोडला म्हणून हिला मस्तक लावायचं नाही. देह सोडला तरी संताचं वचन मोडलं नाही म्हणून हिला मस्तक लावायचं. माझ्या ज्ञानोबारायांच्या वचनावर पंढरीची वाट धरली. आज पंढरीच्या गाभाऱ्यात अखंडित चंद्र सूर्य तोपर्यंत सामर्थ्य माझ्या कान्होपात्रेचं. धन्य कान्होपात्रा आजी झाली भाग्याची बेटी झाली ज्ञान देवांची म्हणून या बेटी झाली ज्ञान देवांची. अधिकार असतो दादा म्हणून म्हटलं जाई न गे माय. काय होईल सर्व सुकृताचे देव मला अधिकार देईल. पण कधी तिथं गेल्यावर मला राहवत नाही. हरिपाठ नीट म्हणीत जा क्षमा मी देईन नाही. काय चूक केली देवानं तुला जन्माला घातली ती क्षमा नाही. क्षेम किंवा क्षम याचा अर्थ आलिंगन. क्षेम याचा अर्थ काय आलिंगन म्हणजे काय. मित्र लांबचा असेल तर आपण कसं करतो राम राम है की नाही. हाय हाय क्लास हाय. जवळचा असेल तर हातात हात. जीवाचा असेल तर हा मिठी मारणं म्हणजे आलिंगन. मी देवाला काय करतो लय जवळचं समजतो. आलिंगन देतो याचा अर्थ देव माझ्या लय जवळचा आहे. सर्वाघटी राम. मी देवाला काय देतो क्षम मी देईन
देवाला मी मिठी मारली, देवानं मला देव केलं. आपुल्या संसाठी कुणी केलं? माया बापाने केलं. बापानं मला एकाएकी केला मिराशीचा बाप करी जोडी, लेकराचे ओढी आपुली कुरवंडी वाळवुनी, एकाएकी केला मिराशीचा धनी, आपुल्या संसाठी करोनी बापानं मला बापाचा अधिकार दिला, सगळं दिलं. कोण आहे तुमचा बाप? माझ्या आईचा नवरा. तसंच असतं की महाराज? तसं नाही. माझी जी माय आहे रखमाई, तिचा जो वर आहे बाप रखमा देवी, तिचा जो वर आहे तो माझा बाप आहे. अहो सर्व सुखाचं आगर म्हणजे कळस वर, सगळ्या सुखाचं कळस कोण आहे? माझा बाप आहे. सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवी. बर कधीच कळणार आहे? जाईन गे माय पंढरपुरा. देवानं फळ दिलं, फळात काय दिलं? देवानं देव केलं. अजून काय मोठं फळ पाहिजे सांगा? मी पंढरीला गेलो, पर लय लांब जाऊ नका. 23-24 वर्षाची पोरगी आहे मी. काही एका पायावर उभा राहून तपश्चर्या केली का वनात जाऊन? नाहीच की. काय केलं? दारात तुळस आहे, घरात विठ्ठल आहे, मुखात नाम आहे, हातात ज्ञानेश्वरी आहे, गात्याचं वाचन आहे, हरिपाठाचं चिंतन आहे. फक्त आवड विठ्ठलाची आहे, प्रेमे भावे त्याच्या चरणावर मस्तक ठेवलंय. आज अख्खं जग आमच्या चरणावर नतमस्तक होतंय का? तर आम्ही त्याच्या चरणावर मस्तक ठेवलं. आपुल्या संसाठी करोनी. देवाचं नाव घेतलं की लोक मोठं समजतात. काय पाहिजे अजून आयुष्य? काय कमी केलं देवानं? प्रसिद्धी, संपत्ती, ऐश्वर, स्थैर्य, धैर्य, प्रगती, सगळ्यात मोठं समाधान, सगळंच दिलं की विठ्ठलाने. काय फळ राहिलं मला सांगा? माऊली तेच सांगतात, वाट त्याची धरा कमी काही पडणार. वाऱ्या हाती माप चाले, कीर्तिमुख त्याचे नारायण, तो करेल तयाचा हरिक. फक्त जाईन गे माय, तुम्ही फक्त वैष्णव व्हा, सर्व सुकृताचे फळ मिलाहीन, क्षम मी देईन पांडुरंगे. जाईन गे माय तया पंढरपुरा, भेटेन मायेला पोलिया. सर्व सुकृताचे फळ मिलाहीन, क्षम मी देईन पांडुरंगा. माये तया पंढरपुरा, भेटेन मायेला पोलिया. भेटेन माहेरा आपुलिया. मी त्याला भेटावं. कधी भेटेल तो? त्याला भेटायचं म्हणेल आवडीने भावे. मग तुझी चिंता त्याशी. फक्त तुम्ही काय करा? हरिमुखे कसं म्हणायचं मी सांगते. दोन्ही हात वर करा प्रेमाने. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम. राम 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 राम, राम राम जय सीताराम. राम 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 जय सीताराम. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम. सियावर रामचंद्र की खाली कुणी घ्यायला सांगितले, असं काय घेतले तर घेतले. असं मी तुम्ही ऐकाय बसले का? बोलल्यावर जमन पण मी बोलणार. तुम्ही एवढे आले, यातले अर्धेच कीर्तन ऐकायला आले, अर्धे एकाच कामासाठी आले. टीव्हीत बघितली, एकदा समक्ष बघायची. खरंच आहे तुमचं. असू द्या, कशासाठी का होईना आले हे महत्वाचं आहे. पण लक्षात ठेवा, कीर्तनकार छोटा मोठा नसतो. कीर्तनकार नावाजलेला गाजलेला नसतो. कीर्तनकार कीर्तनकार असतो. नामदेव पायरी जाणणारी बाई काय आणि अभिषेक करणारा पुजारी काय, अधिकार सगळ्यांचा सारखाच आहे. इथे एकच पदवी खरी आहे, हरिभक्त परायण. बाकी सगळं खोटं आहे. म्हणून हा छोटा हा मोठा असं करायचं. सकलांचे येते आहे अधिकार आणि समान समदृष्टी घेता समान श्री हरी शमदमावरी हरी झाला. तो प्रत्येक हरी आहे ज्याच्या मुखात त्याचं नाव आहे. विढोप्पा रखुमाई, जय विठोबा रखुमाई. विढोप्पा रखुमाई, विठोबा रखुमाई. विठोप्पा रखुमाई. विठोबा
विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा आई लक्ष्मी माता की हा सुंदर नामचिंतनाचा अट्टहास त्या विठ्ठलाच्या भेटीसाठीच घातलेला आहे. म्हणून 25 वर्ष चालू असलेला नामचिंतनाचा गोड अट्टहास आजचा 5वा दिवस त्यानिमित्ताने कीर्तन रूपी सेवन माऊलींचं घेतलेला गोड अभंग. कळलं तेवढं सामर्थ्याने आचरणात आणण्याचा प्रयत्न करा हीच विनंती आहे. शेवटी साधा आहे. ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप कळणार आहे. ज्याला घरातली माय कळली नाही त्याला पंढरीची माय कळणार आहे. तुका म्हणे माय बापे अबगी देवाचीच रूपे. ज्याला घरातले मायबाप कळले त्याला पंढरीच्या मायबापाचं सामर्थ्य भेटल्याशिवाय राहणार नाही. फक्त घरातले मायबाप कळावे. हा सुंदर नामचिंतनाचा अट्टास गोड टाळकरी मुली असतील मुलं असतील अगदी सुंदर चोपदार दादा विनेकरी दादा गोड गायनाचार्य मुली महाराज सगळ्यांच्या चरणावर शतशः प्रणाम आहे माझा. सर्व संयोजक आयोजक नियोजक उत्कृष्ट मृदुंग वादक पखवाजाचा जोरदार टाळा अगदी गोड ज्यांनी पखावाज वाजवला. माऊलींची कृपा आहे. विश्वाचा मालक ज्याच्यावर ताल धरतो ते वाद्य पेलवायची ताकद तुमच्या मनगटात आहे. शेवटी हा पखावाज आहे. एखाद्या कातड्यातून एखाद्या जिवंत माणसाला डुलवायची ताकद त्याच्यात आहे. म्हणून सुंदर असा नामचिंतनाचा गोड अट्टहास त्याला दिलेली तुमची साथ मनस्वी आभार तुमचे. माझे वडील त्यांच्यामुळे माझं अस्तित्व कर्तृत्व सामर्थ्य आहे. त्यांचे मनस्वी आभार. तुम्ही बहुसंख्येने आला तेवढे चरणावर मस्तक आहे तुमच्या सगळ्यांचे मनस्वी आभार. फिरत्याचा काळ वरती